टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 संच मान्यतेच्या GRच्या विरोधात आज राज्यामधल्या शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलंय। राज्यभरात 60,000 शाळा बंद राहणार असल्याचा दावा महाराष्ट्र शिक्षक सेनेनं केलाय। टीईटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 53 पेक्षा कमी वय असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सक्ती केली आहे आणि यावर राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि आपली भूमिका मांडावी अशी मागणी शिक्षक संघटना करतायत। 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना टीईटी पास होणं बंधनकारक करण्यात आल्यामुळे शिक्षक आक्रमक झालेत। शिक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा होऊनही तोडगा न निघाल्यानं आता या शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। मार्च 2024 चा शालेय शिक्षण विभागाचा जो GR आहे हा तातडीने रद्द करावा। यासोबतच टीईटी परीक्षा जी अनिवार्य करण्यात आलेली आहे या टीईटी परीक्षेच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने सुप्रीम कोर्टाकडे पुनर्याचिका दाखल करावी। राज्यातील शिक्षकांचं अशैक्षणिक काम बंद करावं यासाठी आज राज्यभरामध्ये शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। शासनाला विनंती आहे हे एक दिवसाचं आंदोलन आहे। तातडीने आमच्या जर या मागण्या मान्य नाही केल्या तर भविष्यामध्ये जाऊन आम्ही बेमुदत शाळा बंद करण्याचा देखील विचार करू। दरम्यान या संदर्भात बुलढाण्यामधल्या शिक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। शिक्षकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण ते जाणून घेऊया। माझ्यासोबत बुलढाण्यातील शिक्षक आहेत। सर, नेमका काय मागण्या आहेत तुमच्या? तुम्ही आज शिक्षक शाळा बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। टीएटी असेल, पेन्शन असेल, संच मान्यता GR असेल, शिक्षकांच्या सर्व सुरक्षेच्या बाबतीत योजना असतील, याबाबत आज शिक्षक आक्रमक होऊन सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहे। आणि सरकार जरी म्हणत असला तरी आम्ही एक दिवसाचा पगार कापू, आम्ही सरकारला या पगार कपातीची कसलीही भीक घालत नाही, कारण गेल्या 15 ते 20 वर्षापासून विनानोनीत आम्ही काढलेले आहेत आणि अशा अवस्थांना सरकारच्या एका दिवसाच्या पगाराला आम्ही कोणत्याही प्रकारची भीक घालत नाही। तर आज शासकीय सेवेत असणारे सर्व डॉक्टर्स मंडळींना नीट लागू केल्या जाईल का, किंवा इंजिनियर्स लोकांना परत जेई दिल्या जाईल का, किंवा आज जे राजपत्रित अधिकारी आहेत किंवा आज जे IAS ऑफिसर्स आहेत त्यांना सुद्धा परत IASची परीक्षा द्यायला लावल्या जाईल का, असे अनेक मुद्दे आहेत। माझं वय सर 50 वर्ष आहे। 2005 मध्ये माझी नियुक्ती झालेली आहे। त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा टीईटीचा असा नियम नव्हता, तरीसुद्धा सरकारने आमच्यावरती टीईटी लादलेली आहे। हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे आणि सरकारने तो लवकरात लवकर मागे घ्यावा, अन्यथा याच्यापेक्षाही कडक आंदोलन करण्यात येईल। ही अभ्यास करायचं वय नाही आणि या वयात हे कोणती परीक्षा टीईटी देऊ शकत नाही। या बदली आम्हाला सरकारनं कोणतं प्रशिक्षण लागू करावं। वेळोवेळी सरकार दरवर्षी प्रत्येक वर्षी प्रशिक्षण घेत असते, आणखी 1-2 प्रशिक्षण लावावे आणि या टीईटीतून मुक्ती द्यावी। सेवा सुरू असताना जर एखाद्या पोलीस ऑफिसरला जर तुम्ही म्हटलं की आता तुम्हाला 100 मीटर रनिंग करून दाखवायची आहे, तर त्यांना खरंच शक्य होईल का? ते ग्राउंड ते काढून दाखवतील का? मग याच हा जी जाचक अटी आहेत किंवा हे जे अन्यायकारक नियम आम्हाला लागू केलेला आहे तो शिक्षकांनाच का, सगळ्यांना पात्रता परीक्षा का नाही आणि सेवेत असताना आम्ही ही का द्यायची? टीईटीची जी सक्ती करण्यात आलेली आहे ती आमच्यावर अन्यायकारक आहे अशी भावना काहीशी या शिक्षकांची आहे आणि त्यामुळे हे शिक्षक आज खरं तर शाळा बंद आंदोलनावर आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।